ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण पालकमध्ये वाटाणा टाकून अतिशय पौष्टिक आणि झटपट अशी रेसिपी करणार आहोत. खरं तर ही रेसिपी ना तुम्ही मुलांच्या डब्यालासुद्धा बनवू शकता, नाश्त्यामध्ये बनवू शकता किंवा जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता. खूप जास्त अप्रतिम लागते. एकदा जर कराल ना तर पुन्हा पुन्हा कराल आणि बनवायलासुद्धा अगदी झटपट आहे. त्यामुळे नक्कीच एकदा बनवून पहा. वाटाणा स्वस्त झालेला आहे त्यामुळे नक्कीच ही रेसिपी करा. आणि वाटाणा जरी महाग असेल ना तरीसुद्धा वाटाणा आणून ही रेसिपी तुम्ही नक्कीच कराल. इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी तयार होते. आता इथे बघा मी मूठभर इतपत पालक घेतलेली आहे. पालकची इथे क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मुलांना जर अशी पालक कधी खायला दिली भाजीसोबत किंवा भाजी वगैरे केली ना पालकची तर मुलं खात नाही. पण अशा पद्धतीची ही रेसिपी जर केली ना तर अगदी मुटक्या मारत खातील इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी होते. आणि कळणारसुद्धा नाही की यामध्ये पालक आहे. आता बघा पालक स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतली आहे मी 2 पाण्याने. आणि नंतर ही पालक आपल्याला बारीक बारीक अशी कट करून घ्यायची आहे. अगदी बारीक कट करून घ्यायची आहे ही पालक. जितकी तुम्हाला बारीक कट करता येईल ना तितकी ही पालक तुम्हाला बारीक कट करून घ्यायची आहे. पाहू शकता अगदी या पद्धतीने. पालक नेहमी चिरण्याच्या अगोदरच धुवून घ्या म्हणजे मग त्याच्यातले जे विटॅमिन वगैरे असतं ना ते जात नाही. पाहू शकता अगदी या पद्धतीने ही पालक कट करून घेतलेली आहे. आता सगळी पालक कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. इथे बघा आपली सगळी पालक कट करून झालेली आहे. आता इथे एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे. आता ही रेसिपी तुम्ही किती लोकांसाठी करत असाल ना त्यानुसार साहित्याचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता. मी ही रेसिपी 2 जणांसाठी करते त्यानुसार इतकं साहित्य घेतलेलं आहे. खरं तर ही रेसिपी करताना ना थोडीशी जास्त करा कारण की शिल्लकसुद्धा राहणार नाही. इतकी जास्त भन्नाट चवीची ही रेसिपी तयार होते. आता बघा कांदासुद्धा आपल्याला अगदी बारीक बारीक असं कट करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला बारीक जास्त कट करता येत नसेल ना तर तुम्ही चॉपरला वगैरे लावला ना तरीसुद्धा चालेल. चॉपरला अगदी बारीक असा कांदा कट करता येतो. आता कांदासुद्धा आपल्याला पालकमध्ये टाकून घ्यायचा आहे. अजिबातच तळणीचा वगैरे इथे पदार्थ करत नाही आणि ह्या पदार्थाला ना आपण एकही थेंब तेल वापरणार नाही. अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता इथे बघा मी 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लसूण मिक्सरला फिरवून घेतला होता. मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लहान मुलांसाठी करत असाल तर मिरची नाही घातली तरी चालेल. मोठ्यांसाठी करत असाल ना तर थोडीशी मिरची जास्त घाला. कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे आपल्याला भरपूर यामध्ये. आता इथे मी एक उकडलेला बटाटा घातला आहे. बटाटा चांगला उकडला होता त्यामुळे बघा हातानेच स्मॅश करून घेतला आहे. पण जर कधी-कधी कमी बटाटा उकडला जातो किंवा मग थोडाफार कच्चा राहतो शिजवतानासुद्धा, तर तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता. वाटाणे घेतले आहेत शिजून. अगदी छान मॅश करून घ्यायचे आहेत वाटाणेसुद्धा यामध्ये आपल्याला. आणि वाटाणे कुकरला तुम्ही बटाट्यासोबत लावले ना तरीसुद्धा अगदी पटकन शिजून जातात. त्यामुळे बटाटा आणि वाटाणा एकत्रित लावा म्हणजे वेळसुद्धा वाचतो. अर्धा चमचा जिरं घालून घेतलं आहे. अर्धा चमचा इथे मी धना पावडर घातली आहे. अर्धा चमचा हळद घालायचा आहे आणि अगदी थोडासा चाट मसाला घालायचा आहे. कोणतेही जास्तीचे मसाले यामध्ये आपल्याला घालायचे नाही. अगदी सिंपल अशी ही रेसिपी आपल्याला ठेवायची आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि आता यामध्ये ना आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. तर बघा इथे मी चमच्याने जर मोजलं नाही 4 ते 5 चमचे इतपत बेसन पीठ घेते. तुम्ही बटाट्याची क्वांटिटी, पालकची, वाटाण्याची क्वांटिटी किती घेतलेली आहे ना त्यानुसार इथे तुम्हाला बेसन पीठ लागू शकतं. जर आता इथे मला पुन्हा बेसन पीठ लागलं ना तर थोडंसं मी ॲड करेल जर पातळ खूप जास्त पीठ वाटत असेल तर. आणि हे मिक्स करताना ना आपल्याला अजिबातच पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही आहे. असंच हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि चमच्याने मिक्स करण्यापेक्षा ना अशा पद्धतीने हाताने मिक्स करा म्हणजे अगदी छान पद्धतीने मिक्ससुद्धा होतं. पाहू शकता अगदी या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबातच थोडंसुद्धा इथे मी पाणी वगैरे घातलेलं नाही. आता हे मी मिक्स करते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता बघा अगदी व्यवस्थित असं बॅटर आपलं झालेलं आहे. अजिबातच पाणी वगैरे मी यामध्ये टाकलेलं नाही. फक्त नंतर ना मला थोडंसं बेसन पीठ अजून लागलं होतं ते मी यामध्ये घातलं होतं. आता बघा हाताला थोडंसं म्हणजेच हात थोडंसं आपल्याला ओलसर करून घ्यायचं आहे. इथे मी वाटी घेतली आहे. वाटीमध्ये आपल्याला हात थोडंसं डिप करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला थापून घ्यायचं आहे अगदी या पद्धतीने. जर तुम्ही तसंच जर थापलं ना तर हाताला वगैरे चिटकू शकतं. त्यामुळे शक्यतो थोडासा ओलसर हात घ्या म्हणजे अगदी पटापट हे थापता येतं.
आता तुम्ही ना याचे कोणतेही आकार तुम्ही याला देऊ शकता. अशा पद्धतीने मेंदू वड्यांचा सुद्धा आकार देऊ शकता किंवा मग अगदी कटलेटसारखा सुद्धा आकार इथे देऊ शकता. आता गॅसवरती एक पॅन तापत ठेवला आहे. पॅनमध्ये आपल्याला अगदी थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे. तुम्ही तूप आवडत नसेल ना तर तेलाचा सुद्धा वापर करू शकता. पण जर मुलांसाठी करत असाल ना तर आवर्जून तूप वगैरे घाला, म्हणजे अगदी पौष्टिकसुद्धा ही रेसिपी होणार आहे. आता बघा अगदी मीडियम साईजचे हे कटलेट मी करून घेते. तुम्हाला जर कटलेट करायचे नसतील ना तर अजून काय करायचं पुढे हे सुद्धा दाखवलेलं आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप वगैरे करू नका. आता एका साईडने छान गोल्डन रंग येतोपर्यंत आपल्याला हे खालनं फ्राय करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं लागू शकतात तुम्हाला हे एक साईड छान खरपूस होण्यासाठी. तर बघा आता मी एक साईड पलटी करून घेते. अगदी छान खरपूस गोल्डन असा रंग आपल्याला येतोपर्यंत ना हे भाजून घ्यायचे आहेत. खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागतात. तुम्ही जर नुसते खाल्ले ना तरीसुद्धा छान लागतात. चहाबरोबर खा किंवा मग चटणीसोबत खा किंवा मग टोमॅटो केचप वगैरेसुद्धा तुम्ही खाऊ शकता. अगदी अप्रतिम लागतात आणि एकदा केली ना तर तुम्ही नेहमीच कराल, इतकी जास्त ही अप्रतिम रेसिपी होणार आहे. आणि करायलासुद्धा पाहू शकता, अगदी झटपट रेसिपी आहे आणि तितकीच जास्त पौष्टिकसुद्धा आहे. आता बघा दोन्ही साईडने छान गोल्डन रंग येतोपर्यंत मी छान ही भाजून घेतलेली आहे. आता तुम्हाला जर हे अशा पद्धतीचे जाड-जाड करायचे नसतील ना, तर तुम्ही हातावरती थापून ह्याची थालीपीठासारखे सुद्धा करू शकता, अगदी पातळ-पातळ. ते सुद्धा अगदी खायला अप्रतिम लागतात. आणि मुलांनासुद्धा तुम्ही डब्यासाठी हा परफेक्ट असा नाश्ता पोटभरीचा आणि पौष्टिक करू शकता. नेहमीची भाजी चपाती करण्यापेक्षा ना असं कधीतरी काहीतरी वेगळं दिलं ना, तर नक्कीच ते सुद्धा आवडीने खातात आणि डब्बासुद्धा अगदी संपवून येतात. तर बघा आपले सगळे कटलेट इथे तयार झालेले आहेत. आता इथे ना मी एक हातावरती थापलेलं सुद्धा तुम्हाला एक थालीपीठ करून दाखवते. पुन्हा थोडंसं खाली तूप घालून घेऊया. तुपाऐवजी तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता. आता बघा अगदी थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आणि अगदी या पद्धतीने पसरून घ्यायचं आहे. आणि अगदी छोटे-छोटे असे पॅनकेकसारखे तुम्ही थालीपीठं बनवू शकता बघा. जितके तुम्हाला पातळ करायचे असतील ना, तितके पातळ करा किंवा जर तुम्हाला तळून वगैरे मेंदूवडे याचे करायचे असतील ना, तर ते सुद्धा इथे तुम्ही बनवू शकता. बघा आता आपले जे कटलेट झाले आहेत ना, ते तुम्हाला दाखवते. पाहू शकता याचा रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे आणि अगदी सॉफ्ट असे हे कटलेट झाले आहेत. वरनं छान क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट असे झालेले आहेत. मुलांना नक्कीच अशा पद्धतीचे कटलेट बनवून द्या. ते जर पालक खात नसतील ना, तर अगदी आवडीने ही रेसिपी खातील. आणि जर तुम्हाला यामध्ये अजून काही गाजर वगैरे ॲड करायचं असेल ना, सिमला मिरची, ते सुद्धा तुम्ही नक्कीच ॲड करू शकता. म्हणजे अजून जास्त हेल्दी ही रेसिपी तयार होणार आहे. तर आजची ही पालक आणि वाटाण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका.